नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची 31 जुलै 2022 रोजी जी शिष्यवृत्ती परीक्षा झाली त्या परीक्षेची मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। बघा, विभाग 1 मराठी प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना दिलेल्या आहेत। उतारा वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडायची आहे। बघा, कोणतेही प्रश्न सोडवण्या अगोदर आपण उतारा हा लक्षपूर्वक वाचायचा आहे, म्हणजे आपल्याला उत्तर शोधायला वेळ लागत नाही। चला मग आता उतारा वाचून घेऊ। खेडीपाडी आनंदात होती। भीमा, पूर्णा, तापी, कृष्णा सुप्रसन्न वाहत होत्या। सह्याद्री व सातपुडा निवांत पहुडले होते। प्रत्येक घरात नंदादीप प्रशांत तेवत होते। अंगणामधील तुळशी उंदरावणे मंजिऱ्यांनी डवरून डोलत होती। ओसऱ्यांवरील झोपाले मुलीबाळींनी गजबजून ओव्या गात होते। दुष्काळ ठाऊकच नव्हता। गोठ्यात गाई वासरांची दाटी होती। सांज सकाळ तुळशीपाशी दिवे लागत होते। गोग्रास घातल्याशिवाय गृहिणी जेवत नव्हत्या। कुणाचीही लक्ष्मी सोन्या मोत्या वाचून रीती नव्हती। पोरेबाळे, लेकीसुना, शेते भाते, गुरे वासरे, पशुपक्षी आनंदात होते। झाडे झुडपे सुद्धा। महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती। त्यावर आधारित प्रश्न पाहू। पहिला प्रश्न पहा, खेडीपाडी आनंदात होती हे कोणत्या गोष्टीतून कळते? 4 पर्याय दिलेले आहेत। अ, नद्या सुप्रसन्न वाहत होत्या। ब, दुष्काळ ठाऊकच नव्हता। क, गोठ्यात गाई वासरांची दाटी होती। आणि ड, महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती। एवढे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहे। मग फक्त अ पर्याय बरोबर आहे का फक्त ब व क पर्याय बरोबर आहे का अ, ब, क, ड बरोबर आणि चौथा आहे फक्त ड बरोबर? तर बघा, हे जे 4ही पर्याय दिलेले आहेत यावरून आपल्याला खेडीपाडी आनंदात होती हे कळते, म्हणून तिसरा पर्याय बरोबर आहे। अ, ब, क, ड बरोबर, म्हणून तिसरा पर्याय बरोबर आहे। दुसरा प्रश्न पहा, उतार्यात किती जोड शब्द आले आहेत? 4 पर्याय दिलेले आहेत, 10, 12, 11 आणि 9। तर दुसरा पर्याय बरोबर आहे। 12 जोड शब्द आलेले आहेत। कोणते आले आहेत ते आपण उतार्यात पाहूया। खेडीपाडी, नंदादीप, तुळशी उंदावणे, मुलीबाळींनी, गाई वासरांची, सांज सकाळ, सोन्या मोत्या वाचून, पोरे बाळे, लेकी सुना, शेते भाते, गुरे वासरे, पशुपक्षी। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12। 12 जोड शब्द आलेले आहेत, म्हणून दुसरा पर्याय बरोबर आहे 12। तिसरा प्रश्न, गोग्रास या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता? चौथा पर्याय बरोबर आहे। बघा, गोग्रास या शब्दाचा खालीलपैकी अर्थ आहे गाईला घातलेला घास। प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना। खालील कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा। मग आपण कविता वाचून घेऊ। रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा। मित्रा संगे माळावरती पतंग उडवीत फिरताना, तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना। विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला, पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझ्या रे रंगकळा। हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूंना सळसळती, निळनिळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती। तळी पुन्हाण गोजीरवाणी लाल पाकळी खुलती रे, उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपून गेले रे। वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा, रात्र ही इवले होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला।
मलाही वाटे लहान होऊनी तुझ्याहुनी लहान रे, तुझ्या संगती सदा राहावे विसरूनी शाळा घर सारे. बघा अशा पद्धतीची कविता आहे आणि त्यावर आधारित प्रश्न पहा. प्रश्न चौथा, या कवितेत कोणाचे वर्णन केले आहे? 4 पर्याय दिले आहे. मित्रासंग खेळण्याचे, गवत फुलाचे, गवताचे, वारा आणि झोपाळा यांचे. बघा या कवितेत गवत फुलाचे वर्णन केलेले आहे. दुसरा पर्याय बरोबर आहे, गवत फुलाचे. 5वा प्रश्न, कवितेत आलेल्या विशेषण आणि नाम यांची बरोबर जोडी कोणती आहे? बघा कवितेत आलेले विशेषण आणि नाम यांची बरोबर जोडी पहिल्या क्रमांकाची आहे, लाल पाकळी. 6वा प्रश्न, खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? आता या ठिकाणी बघा पहिलं विधान आहे, गवत फुला तुला पाहून मी हरकून गेलो, बरोबर विधान आहे. दुसरे विधान आहे, तुझे रंग पाहताना भान हरपून गेले, हे पण विधान बरोबर आहे. तिसरे विधान आहे, शाळा घर विसरून तुझ्याबरोबर नेहमी राहावे, हे विधान पण बरोबर आहे. चुकीचं विधान 4थ्या क्रमांकाचे आहे, मी तुला अंगाईचे गीत गावे, हे विधान चुकीचे आहे. 7वा प्रश्न पहा, खालील वाक्यामध्ये एकूण किती सर्वनामे आली आहेत? बघा त्या ठिकाणी वाक्य पहा, ती त्याला म्हणाली, मी तुला त्या घराजवळून येताना पाहिले म्हणून आम्ही थांबलो. सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. मग कोणते सर्वनाम आले? बघा ती, त्याला, मी, तुला, त्या, आम्ही. किती सर्वनाम आलेले आहेत? 1 2 3 4 5 आणि 6. म्हणून दुसरा पर्याय बरोबर आहे 6. 8वा प्रश्न, वचनानुसार गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. घडा, सडा, खडा. वचनानुसार गटाशी जुळणारे पद आहे घोडा. पहिला क्रमांक बरोबर आहे घोडा. 9वा प्रश्न, खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते? 4 वाक्य दिलेले आहेत. आपल्याला भविष्यकाळातील वाक्य शोधायचं आहे. पहिलं वाक्य आहे, मधुरा पाणी पिते, वर्तमानकाळी वाक्य आहे. दुसरे वाक्य आहे, माझे जेवण झाले, भूतकाळी आहे. 4थ्या क्रमांकाचं वाक्य पाहून घेऊ, तो गावाला गेला होता, हे आहे भूतकाळातील वाक्य. भविष्यकाळातील वाक्य आहे, मी चांगले भाषण करेन. म्हणून तिसरा पर्याय बरोबर आहे, मी चांगले भाषण करेन, हे भविष्यकाळी वाक्य आहे. 10वा प्रश्न पहा, योग्य विधेय वापरून वाक्य पूर्ण करा. जयश्रीने. आता योग्य वाक्य येण्यासाठी काय करणार आहे? जयश्रीने अक्षर सुंदर आहे, हे चूक विधान आहे. दुसरे आहे, जयश्रीने मैदानावर गेली, हेही योग्य वाक्य येणार नाही. जयश्रीने इकडे ये, हेही वाक्य बरोबर येणार नाही. तर योग्य पर्याय आहे 4 क्रमांकाचा, जयश्रीने छान कविता केली. अशा पद्धतीने आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे. जयश्रीने छान कविता केली, 4था पर्याय बरोबर आहे. 11वा प्रश्न पहा, पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा. 4 पर्याय दिलेले आहेत. आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. पहिला पर्याय बरोबर आहे. प्रार्थना हा शब्द या पद्धतीने लिहितात, हा शुद्ध शब्द आहे. म्हणून या ठिकाणी आपण 1 क्रमांकाला टिक करून घेतली. प्रश्न क्रमांक 12 ते 14 साठी सूचना. खालील संवाद वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. संवाद वाचून घेऊ म्हणजे आपल्याला उत्तरं लिहायला सोपे होईल. मामा मामीला सांग पुढच्या महिन्यात 5-6 तारखेला तुमच्याकडे येतोय. कोणाचा फोन होता ग गीता? आई दीप्तीचा फोन होता. आत्या, दीपू, दीप्ती सगळेच पुढच्या महिन्यात गावी येणार आहेत. अगं पुढच्या महिन्यात म्हणजे नक्की किती तारखेला येणार आहेत? अरेच्चा, तारीखच विसरले ग मी. अगं लक्षात राहत नसं तर लिहून ठेवावं. हो बाबा लिहून ठेवले. हे बघा 5 किंवा 6 तारखेला. बघ बरं झालं ना लिहिलंस ते. या पद्धतीचा संवाद आहे आणि त्यावर आधारित प्रश्न पहा. 12वा प्रश्न, वरील संवादात किती व्यक्तींचा उल्लेख आहे?
या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, 5, 7, 6 आणि 8. आपल्याला किती व्यक्तींचा उल्लेख आहे ते पाहू. बघा, मामा मामी 2, त्यांची मुलगी गीता 3, आत्या 4, दीपू 5, दीप्ती 6 आणि बाबा 7. 7 व्यक्तींचा उल्लेख आहे. आता या ठिकाणी 2 ठिकाणी दीप्ती आहे म्हणून आपण एकच दीप्ती या ठिकाणी पकडली. त्यानंतर आई म्हणता येणार नाही, कारण गीता आहे, गीताची आई कोण आहे, इथे मामी आहे, म्हणून या ठिकाणी ती गीता सांगत आहे. आई दीप्तीचा फोन होता, म्हणजे या ठिकाणी आपण मामी ही जी व्यक्ती आहे ती पकडलेली आहे, म्हणून आई आणि दीप्ती हे पुन्हा पुन्हा आले. या ठिकाणी दीप्ती आणि गीताची आई म्हणजेच कोण आहे, या ठिकाणी मामी आहे, म्हणून मामा मामी गीता आत्या दीपू दीप्ती आणि बाबा असे 7 व्यक्तींचा उल्लेख या ठिकाणी आहे, म्हणून दुसरा पर्याय बरोबर आहे. 13वा प्रश्न. अरेच्चा, तारीख विसरलेच ग मी, असे गीता कोणाला म्हणाली? कोणाला म्हणाली? ग म्हटलेला आहे, म्हणजे ती कोणाला म्हणाली आहे? आईला म्हणाली आहे, कारण की आत्याचा फोन ठेवला गेलेला, दीप्तीचा फोन ठेवला गेलेला, दीप्ती नाही आहे त्या ठिकाणी, बाबांना ती ग म्हणू शकत नाही आणि आत्या पण त्या ठिकाणी नाही आहे, म्हणजे कोण आहे? आई, म्हणून दुसरा पर्याय बरोबर आहे. 14वा प्रश्न. आत्या दीप्ती आणि दीपू गावाला केव्हा जाणार आहेत? बघा, 4 पर्याय दिले आहेत, 5 तारखेला, 6 तारखेला, पुढच्या महिन्यात का पुढच्या महिन्यात 5-6 तारखेला. तर चौथा पर्याय बरोबर आहे, पुढच्या महिन्यात 5-6 तारखेला. फक्त पुढच्या महिन्यात पण येणार नाही, त्यांनी पुढच्या महिन्यातील तारीख पण दिलेली आहे आपल्याला 5-6 तारखेला, म्हणून चौथा पर्याय बरोबर आहे. या ठिकाणी आपण पाहून घेऊ. पुढच्या महिन्यात 5-6 तारखेला तुमच्याकडे येतोय, म्हणून चौथा पर्याय बरोबर आहे. 15वा प्रश्न पहा. चौकटीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या म्हणीती 5, 6 व 7 क्रमांकाची अक्षरे घेऊन येणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? मग आता चौकटीपासून कोणती म्हण तयार होते ती आपण या ठिकाणी लिहून घेतली. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, या पद्धतीची म्हण तयार झालेली आहे. आणि 5 आणि 7 क्रमांकाचं अक्षर आपल्याला घ्यायचं आहे. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 5 आणि 6, 7 क्रमांकाचा अक्षर कोणता आहे? नवरा. मग नवरा जो आहे शब्द, त्याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? या 4 पर्यायांपैकी त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे नवरी, म्हणून पहिला क्रमांक बरोबर आहे, नवरी. पहिले आपण म्हण लिहून घेतली, त्याच्यातील 5, 6, 7 क्रमांकाची अक्षरे पाहिली आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी आहे एक नवरी. पहिला पर्याय बरोबर आहे. 16 क्रमांकाचा प्रश्न पहा. आपण थोडं धावतो जाऊ, जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही. खालील वाक्य 4 भागात विभागले आहे, त्यातील चुकीचा भाग ओळखा. मडक्यांची थप्पी लावली होती. बघा, 4 भागात विभागले आहे वाक्य, मडक्यांची थप्पी लावली होती. आता चुकीचा भाग कोणता येईल? तिसरा पर्याय आहे थप्पी, कारण चुकीचा भाग आहे थप्पी. मडक्यांची थप्पी असत नाही, मडक्यांची उतरंड असते, म्हणून थप्पी हा चुकीचा भाग आहे, म्हणून तिसरा पर्याय थप्पी. त्याचं उत्तर असं येणार आहे. 17वा प्रश्न पहा. मेज हा कोणत्या इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द आहे? 4 पर्याय दिले आहे, रेडिओ, वेब, फोन आणि टेबल. चौथा पर्याय बरोबर आहे, टेबल. मेज हा टेबल या इंग्रजी शब्दाचा पर्यायी समानार्थी शब्द आहे, म्हणून त्याचं उत्तर येणार आहे 4 क्रमांकाचं टेबल. 18वा प्रश्न. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आपल्याला. अचूक म्हणजे पहा, लहान मुलांचा या ठिकाणी गोंधळ होतो. अचूक म्हणजे बरोबर, योग्य, त्याचा अर्थ होतो. सर्वांनी पाण्याची बचत करावी. आता अधोरेखित केलेला शब्द कोणता आहे? पाण्याची.
त्याचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा, जीवनचा अर्थ पाणी होतो, सलीलचा अर्थ देखील पाणी होतो आणि जलचा अर्थ देखील पाणी होतो. आता या ठिकाणी निर्मळ म्हटलेला आहे. निर्मळचा अर्थ पाणी होत नाही. जर या ठिकाणी ळच्या ऐवजी ल राहिला असता तर त्याचा अर्थ पाणी झाला असता. निर्मल त्याचा अर्थ पाणी होतो, पण निर्मळ याचा अर्थ पाणी होत नाही. म्हणून पाण्याची समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? निर्मळ. पहिला क्रमांक चुकीचा शब्द आहे हा, म्हणून आपण एक पर्याय या ठिकाणी टिक करायची आहे. 19वा प्रश्न पहा. पुढीलपैकी अलंकारिक शब्द ओळखा. या ठिकाणी 4 दिलेले आहे शब्द: अक्षरशत्रू, अनासक्त, देशभक्त आणि अरण्य पंडित. त्यापैकी बघा, अक्षरशत्रू आणि अरण्य पंडित हे अलंकारिक शब्द आहेत. म्हणून या ठिकाणी आपण लिहिलं फक्त अ आणि ड, म्हणजे तिसरा पर्याय बरोबर आहे. 20वा प्रश्न. तिठा हा शब्द कोणत्या शब्दसमूहाबद्दल आला आहे ते पर्यायातून निवडा. कोणत्या शब्दसमूहाबद्दल तिठा शब्द आलेला आहे? बघा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा सुद्धा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे, त्यावरून तुमच्या लक्षात येईलच. बघा, 4 पर्याय दिले. 4 रस्ते जेथे एकत्र मिळतात, 3 रस्ते जेथे एकत्र मिळतात, घाटातील रस्ता आणि पुलावरून जाणारा रस्ता. बघा, तिठा म्हणजे 3 रस्ते जेथे एकत्र मिळतात, म्हणून दुसरा पर्याय बरोबर आहे. 4 रस्ते जेथे मिळतात त्याला चौक म्हणतात. 21वा प्रश्न. गटात न बसणारा शब्द शोधा. 4 पर्याय दिले: झाडे वेली, झाडे झुडपे, झाडांवर आणि झाड झाडोरा. यापैकी गटात न बसणारा शब्द आहे झाडांवर. कारण हे सगळे शब्द कसे आले? झाडे वेली, झाडे झुडपे, झाड झाडोरा हे जोड शब्द आलेले आहेत. झाडांवर हा वेगळा शब्द आहे, गटात न बसणारा. तिसरा पर्याय बरोबर आहे. 22वा प्रश्न. पुढील पिल्लूदर्शक शब्दांची चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखायची आहे. शेळीचे काय असते? करडू. म्हैसचे कोकरू ही चुकीची जोडी आहे. दुसरा पर्याय बरोबर आहे. म्हैस आणि कोकरू ही चुकीची जोडी आहे. घोड्याचे काय असते? शिंगरू. हरिणीचे काय असते? पाडस. म्हशीचे कोकरू हे चुकीची जोडी आहे, कारण म्हशीचे काय असते? रेडकू असते. म्हणून दुसऱ्या पर्यायावर आपण या पद्धतीने टिक करायची आहे. 23वा प्रश्न. दिलेली अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्या शब्दातील पहिल्या 3 अक्षरांपासून बनवलेल्या शब्दाचा अर्थ ओळखा. पहिले हे जे आपल्याला अक्षर दिले आहे त्यांच्यापासून आपण शब्द बनवायचा आहे. अतिथी भवन. हे बघा, या ठिकाणी आपण शब्द बनवून घेतला, अतिथी भवन. पहिल्या 3 अक्षरापासून बनलेल्या शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे. अतिथी भवन हा किती अक्षरी झाला? 6 अक्षरी. पहिले 3 अक्षर कोणते आहेत? 1, 2, 3. अतिथी हा शब्द तयार झालेला आहे. आणि त्या शब्दाचा अर्थ काय? अतिथीचा अर्थ काय होतो? पाहुणा. म्हणून 1 क्रमांक बरोबर आहे, पाहुणा. पहिला पर्याय बरोबर आहे. 24वा प्रश्न. स्वच्छ, स्वागत, स्वार्थ, स्वप्न, स्वरा हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल? वर्णानुक्रमे म्हणजे काय? अ पासून न पर्यंत आपल्याला अ, आ, ई प्रमाणे आपल्याला काय लावायचं आहे? वर्णाप्रमाणे लावायचे आहे. मग आता आपण काय करू? हे 5 शब्द आपण अगोदर वर्णाप्रमाणे लावून घेऊ. बघा, या ठिकाणी आपण वर्णाप्रमाणे लावून घेतलं. आता स्व म्हणजे अचा उच्चार झालेला आहे. या ठिकाणी पण स्व अचा उच्चार झालेला आहे. या ठिकाणी पण स्व आहे, अचा उच्चार. आणि नंतर आचा उच्चार. बघा, स्वा. मग आता आपण हे वर्णानुक्रमे कसे लावून घेतले? आता जरी या ठिकाणी अचा उच्चार, या ठिकाणी पण अचा उच्चार आणि या ठिकाणी पण अचा उच्चार. मग अगोदर कोणता शब्द येतो? स्व. नंतर कोणता आलेला आहे? 3 ठिकाणी स्व आलेला आहे. त्यानंतर चा उच्चार. आ, ईच्या जेव्हा आपण वर्ण पाहतो त्याप्रमाणे पहिले च येतो, त्यानंतर प येतो
आणि त्यानंतर र येतो, म्हणून आपण या पद्धतीने लावले स्वच्छ, स्वप्न आणि स्वरा. आणि इथं स्वा या ठिकाणी पण स्वा आहे. मग आपण स्वागत शब्द पहिले का घेतला? कारण की अगोदर काय कोणता वर्ण येतो? ग, आणि ग नंतर येतो थ, म्हणून स्वागत आणि स्वार्थ. अशा पद्धतीने आपण वर्णाक्रमाने लावले आणि मध्यभागी येणारा शब्द आहे स्वरा. स्वच्छ, स्वप्न, स्वरा, स्वागत आणि स्वार्थ. स्वरा शब्द हा मध्यभागी येणारा शब्द आहे, म्हणून या ठिकाणी दुसरा पर्याय बरोबर आहे, स्वरा. 25वा प्रश्न. पुढीलपैकी अचूक जोडीचा पर्याय क्रमांक निवडा. अचूक जोडीचा पर्याय क्रमांक आपल्याला निवडायचा आहे. कोणती अचूक जोडी? पहिला पर्याय बरोबर आहे. शिक्षण दिन 11 नोव्हेंबरला ही अचूक जोडी आहे. अचूक म्हणजे योग्य जोडी आहे, बरोबर जोडी आहे. दुसरी जोडी चुकीची आहे. बालिका दिन 14 नोव्हेंबर लिहिलं. बालिका दिन 14 नोव्हेंबरला येत नाही, बालिका दिन 3 जानेवारीला येतो. तिसरी जोडी लिहिली होती हुतात्मा दिन 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबरला हुतात्मा दिन असत नाही, हुतात्मा दिन हा 30 जानेवारीला असतो. आणि चौथी आहे विज्ञान दिन 29 फेब्रुवारी. नाही, तर विज्ञान दिन कधी असतो? 28 फेब्रुवारीला असतो. म्हणून या तिन्ही जोड्या चुकीच्या आहेत. योग्य जोडी आहे शिक्षण दिन 11 नोव्हेंबर, म्हणून पहिला पर्याय बरोबर आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण स्कॉलरशिप परीक्षा 2022 मराठी या विषयावर आधारित 25 प्रश्न उत्तरांसहित अभ्यासलेली आहेत. स्कॉलरशिप परीक्षा 2022 गणित या विषयावर आधारित स्पष्टीकरणासह सर्व उत्तरे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.